विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकाऱ्यासह होमगार्डचं देखील निलंबन केल्याची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची बातमी, विलास भुमरे यांनी खरं तर काल आपल्या मुलाला सोबत घेऊन मतदान केलं होतं। स्वतः ईव्हीएम मशीनचं बटन या मुलाला दाबायला त्यांनी सांगितलं। यावेळी त्यांच्या मुलाच्या बोटाला देखील शाई लावण्यात आली होती आणि या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि होमगार्डचं देखील निलंबन केल्याची या क्षणाची महत्त्वाची माहिती आहे। आता जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जात आहेत। सचिन, खरं तर अधिकाऱ्यांचं तर निलंबन करण्यात आलंय, मात्र विलास भुमरे यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सचिन, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीदरम्यान एक प्रकार पाहायला मिळालेला होता। आमदार स्वतः मतदानासाठी गेले आणि हट्ट केलेला छोटासा मुलगा देखील त्यांच्या सोबत आला। त्यांनी मतदान करत असताना ईव्हीएम मशीन सोबत म्हणजे जवळ देखील या मुलाला घेऊन गेलेले होते आणि त्यानंतर जेव्हा मतदान केलेलं असतं, 18 वर्षाचं वय राहतं, 18 वर्षानंतर मतदान करता येतं आणि जेव्हा मतदान केलं जातं तर त्याच्या बोटाला शाई लावली जाते, मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते। मात्र वडिलांच्या बोटाला, आमदाराच्या बोटाला ही शाई लावली जात असताना पाहताना त्या ठिकाणी मुलाने देखील बोट पुढे केलं आणि या मुलाच्या बोटाला देखील शाई लावण्यात आली। मात्र हा संपूर्ण प्रकार समोर आल्याच्या नंतर कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत या ठिकाणी केंद्र प्रमुख, मतदान कक्ष प्रमुख जो आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे, 2 जण, आणि त्यासोबतच एक कर्मचारी जे असे 3 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई केल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा देखील उपस्थित होतो, हे कर्मचारी होते, ह्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, मात्र जे आमदार आहेत, आमदाराचा मुलगा आहे, तर या आमदारांना काय कारवाई करण्यात येणार या संदर्भात जेव्हा आपण जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला तर जिल्हाधिकाऱ्यांचं असं मत आहे की या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाशी संवाद साधणार आहोत किंवा त्यांच्याशी या संबंधित चर्चा करणार आहोत आणि तेव्हा तिकडून काही त्यांच्याकडून जो संदेश मिळेल, आदेश मिळेल, तेव्हा काहीतरी पुढची पावलं उचलली जाणार आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदाराच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यानंतर हा प्रकार संपूर्ण राज्यभर गाजला आणि त्यानंतर पुढील काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। अखेर या 3 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे, या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलेलं आहे। मात्र आणखी एक प्रश्न जो विरोधक उपस्थित करतात तो म्हणजे या आमदारांवर काय कारवाई केली जाणार, तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। मात्र अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे। निवडणूक सुरू असताना गोंधळ देखील काही ठिकाणी घालण्यात आलेला होता, काही ठिकाणी बोगस मतदार पकडले, तर त्यानंतर हा एक प्रकार जो होता तो समोर आलेला होता। निश्चित धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उद्या पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उद्या निकाल लागणार आहे। अजित पवारांच्या स्मृतीला सन्मान देण्यासाठी निवडून खरं तर येणाऱ्या उमेदवारांनी जल्लोष करू नये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीचा उद्या निकाल आहे। पुण्यात निवडणूक निकालानंतर जल्लोष करण्यास मनाई आहे। जल्लोष केल्यास कारवाई करण्यात येईल, पुणे पोलिसांनी आदेशच दिलेत। तर उद्या सांगलीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी होणार आहे। मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।